विधान परिषदेमध्ये आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज भगवान भक्तिगडावरती दाखल होत आहेत। बीडचा हा त्यांचा आमदारकीची शपथ घेतल्यानंतरचा पहिलाच दौरा होतोय आणि या ठिकाणी भाजपचे बडे नेते सुरेश धस हे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। भाऊ, खरं तर पंकजाताई आज पहिल्यांदाच येत आहेत शपथ घेतल्यानंतर, काय भावना आहेत? एकंदरीत उत्साह पाहायला मिळतो मोठा। काय की त्यांच्यावरती मुंडे साहेबांच्या पासून प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे आणि आता दुर्दैवानं आमचा निसटता पराभव लोकसभेला झाला होता आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पक्षाने सुद्धा निश्चितपणे दखल घेऊन त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं अतिशय आनंदामध्ये लोक आहेत आणि या आनंदी उत्साहामध्ये त्या आज इथे आता सर्व म्हणजे आदरास्थान जे आहे भगवान भक्तिगडाचं ते इथे येत आहेत। नंतर नारायणगडाचं आमचं सर्वांचं आदरास्थान आहे, तिथं जात आहेत। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी हार घालत आहेत। नंतर ते परळीला जाऊन गोपीनाथगड आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणं, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। पण तरीसुद्धा त्या येणार आहेत म्हणून उत्साहाने लोक जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या स्वागताला आलेले आहे। भाऊ, खरं तर आता विधानसभा जवळ आलेली आहे, आपण देखील आता विधानसभेची तयारी करतायत। कशा पद्धतीचं चित्र असू शकतं आणि काय पुढचा निर्णय असणार आहे? हे बघा, विधानसभा निवडणूक अजून खूप लांब आहे असं माझं मत आहे। अजून वेळ आहे त्या बाबीला। हे विधानसभेची तयारी किंवा काय असं काही प्रकार नाही आहे। इथं त्या पहिल्यांदा येत आहेत, राज्याच्या सर्वोच्च सभागृहात गेल्याच्या नंतर त्या पहिल्यांदा येत आहेत आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आनंदामध्ये आलेली ही सामान्य जनता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे बरंच वातावरण जे आहे ते गढूळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। विशेषतः ओबीसी विरुद्ध मराठा असं एक चित्र बीड जिल्ह्यामध्ये तयार झाल्याचं भासत आहे। कशा पद्धतीने पाहता या दोन्ही नेत्यांकडे आणि त्यांच्या एकंदरीत विधानांकडे, आणि काय आव्हान असेल आपलं मराठा आणि ओबीसी बांधवांना? आता काय आहे की ह्याच्यामधला मार्ग निघाला पाहिजे। काही मार्ग सरकारच्या बाजूने काढला गेलेला आहे, काही बाजून, कारण दोन्ही बाजू एकदम त्याच्यामध्ये तानातानी न करता कुठंतरी आता याच्यावरती एकत्रित बसून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि तो शासनाने त्या स्तरावरती निघेल अशी आमची अपेक्षा आहे। शरद पवार असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे किंवा तसं वातावरण आहे। कसं पाहता या पवारांच्या विधानांकडे? पवार साहेबांनी काय विधान केलं हे मला माहिती नाही, परंतु एवढी काही परिस्थिती मणिपूर वगैरे इथपर्यंत जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे। लोकशाहीमध्ये सगळ्याच घटकांना, ओपन घटकांना बी आपला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार आहे, ओबीसी घटकांनाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु राज्याच्या ह्या वातावरणाचा किंवा इथल्या याचा डायरेक्ट मणिपूरशी संपर्क जोडणं मला वाटतं योग्य नाही असं माझं मत आहे। तर हे होते सुरेश धस आणि ते म्हणतात की मणिपूर आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा संबंध जोडणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।